तर जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रियंका तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. महाराष्ट्रात व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जे 4 JR आलेले आहेत तर ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून आलेले आहेत. तर कोणते असणार आहेत, त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून कोणते योजना ज्या असणार आहेत तर त्या सध्या बंद केलेल्या आहेत. तसेच बघा, जे पहिले बांधकाम कामगार योजनाचा लाभ घेत होते तर आता कोणत्या योजना त्या बंद केलेल्या आहेत अशी बरीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, कारण जी काही नवीन अपडेट्स येणार आहे, योजना येणार आहे तर त्याची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही एक पण योजना मिस करणार नाही. तर 13 जुलै 2026 पासून जे 4 JR आलेले आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक योजना ज्या असणार आहे, सामाजिक योजना असणार आहे आणि अशी 2 अजून योजना असणार आहेत. तर त्याची अपडेट जी असणार आहे, महाभूती वेबसाईटवरती अजून काही चेंजेस झालेले नाहीत, त्याच्यामध्ये काहीच अपडेट्स आलेली नाही. वेबसाईटवरती काही चेंजेस न झाल्यामुळे काही कामगारांचे आपल्याला कॉमेंट्स आलेले आहेत की ताई तिथे काही अपडेट आलेली नाही किंवा क्लेम करता येत नाही. तर बघा, जे काही क्लेम असणार आहेत, अपडेट्स असणार आहेत तर त्याची जर अपडेट आली तर त्याची माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. काम कल्याणकारी वेबसाईटवरती सध्या काहीच अपडेट्स आलेली नाही. तुम्हाला कामगारांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. थोडी वाट पाहिल्याच्या नंतर नक्कीच बघा अपडेट येणार आहे आणि तुम्ही जी काही क्लेम करायचे असतील योजना असतील तर त्याचा लाभ घ्यायचा आहे. मग बघा, आता सध्या कोणकोणत्या योजना बंद झालेल्या आहेत आणि ह्या योजनेचा तुम्हाला आता सध्या लाभ घेता येणार नाही. परंतु जी काही बांधकाम कामगार योजनेकडून ज्या योजना बंद केलेल्या आहेत तर त्याचं परिपत्रक सुद्धा बघा आज 5 ऑगस्टच्या दिवशी आलेलं आहे. मग त्या कोणत्या योजना असणार आहेत, त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे की नाही, यापुढे त्या योजना परत चालू होणार आहेत का नाही, याची सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. परिपत्रक आपल्याला आलेलं आहे तर ते परिपत्रक तुम्हाला आता सध्या मी वाचून दाखवते. तर हे परिपत्रक जे काही बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मग त्याच्यामध्ये बघा, जे बांधकाम कामगाराचं लेबर कार्ड तयार झालेलं नसेल तर अशा बांधकाम कामगाराचं लेबर कार्ड आपलं तयार करायचं आहे आणि त्याच्या पुढेच आपल्याला जे काही योजनेचा क्लेम करायचा असेल तर तो करता येणार आहे. भारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत जी कोणती योजना होत्या तर त्या सध्या आता महाराष्ट्र इमारत व मुंबईच्या अंतर्गत त्या सर्व बंद करण्यात आलेली आहे. तर त्याची डिटेल्स आपल्याकडे असणार आहे. तर इथं लिहिलेलं आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत यापुढे ज्या राबवल्या जाणाऱ्या तथापि सामाजिक 2020च्या पुढे तरतुदीमध्ये ज्या समाविष्ट झालेल्या योजना होत्या तर त्या सध्या 2026ला बंद करण्यात आलेल्या आहेत. मग ह्या कोणकोणत्या योजना असणार आहेत त्याच्यामध्ये डिटेल्स असणार आहे. हे डिटेल्स बघा, याच्यामध्ये 1ली ते 7वी, इयत्ता 1ली ते इयत्ता 7वी पर्यंत जी रक्कम 2,500 रुपये ते 5,000पर्यंत होती तर ती सध्या आता बंद करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर इयत्ता 8वीला 5,000 रुपये प्रतिवर्ष ही रक्कम होती तर ही योजना सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे. तर कामगारांनी याची अपडेट्स घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसरी कोणती योजना आहे तर ती सध्या बंद करण्यात आलेली आहे. तर इयत्ता 10वी ते 12वी, इयत्ता 10वी आणि 12वीला बघा प्रतिवर्षी म्हणजे काय व्हायचं, 10वी आणि 12वीच्या मुलांना 50%च्या वरच्या मुलांना अनुदान देण्यात येत होतं. तर ते किती होतं तर रक्कम होती 10,000 रुपये प्रतिवर्षी, 10,000 रुपये. तर आता हा सुद्धा योजना आहे, क्लेम करायचा होता तर हा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पदवीधारण सहाय्यता रक्कम, जे कामगारांची मुलं होती किंवा त्यांच्या मुलांसाठी पदवीधारणेसाठी जी रक्कम ठरवण्यात आलेली होती तर ती योजना सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे. तर पदवीकरता सहाय्य रक्कम जी होती तर ती 20,000 रुपये होती. तर हा क्लेम जो आहे तर तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. तर डिप्लोमा, ज्या बांधकाम कामगारांची मुलं डिप्लोमा करत होते तर त्यांना सुद्धा काही रक्कम अनुदान होते तर तो मिळत होता, अनुदान मिळत होता. तर ती रक्कम होती 25,000 रुपये, कारण कामगाराच्या मुलाला डिप्लोमा करण्यासाठी 25,000 रुपयाचं अनुदान येत होतं प्रतिवर्षी. तर डिप्लोमा करता ते सुद्धा आता योजना जी आहे तर ही बंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संगणक शिक्षणाकरता, जे बांधकाम कामगाराची मुलं संगणक शिक्षणाकरता जो क्लेम करत होते तर त्यांना जी रक्कम तर ती रक्कम 5,000 रुपये अशी ठरलेली होती. तर ही सुद्धा योजना बंद करण्यात आलेली आहे. त्यापुढे बघा, ही योजना दुसरी त्यापुढे बघा, पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब शस्त्रक्रिया जी करण्यात येत होती कामगाराच्या पहिल्या मुलीच्या डिलिव्हरीनंतर, त्यानंतर एका मुलीच्या डिलिव्हरीनंतर शस्त्रक्रिया जी बांधकाम कामगाराची महिला करत होती
तर तो सुद्धा क्लेम आता बंद झालेला आहे. तर त्याच्यासाठी 1,00,000 रुपये अनुदान ठरवण्यात आलेलं होतं. तर ही योजना सध्या बंद करण्यात आलेली आहे. शहरी भागामध्ये घर खरेदी करण्यासाठी जी काही रक्कम मिळत होती, अनुदान मिळत होते, ते 2,00,000 रुपये असे होते. तर ही योजना सध्या बंद करण्यात आलेली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा घर खरेदी करण्यासाठी 2,00,000 रुपये रक्कम अनुदान मिळत होते. तर ही योजना सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. आणि कामगाराच्या विवाहासाठी जे अनुदान मिळत होतं, तर 30,000 रुपयाचं अनुदान मिळत होतं किंवा खर्च होता लग्नासाठी, तर तो सुद्धा मिळत होता 30,000 रुपये. तर ही जी योजना आहे ही सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, कामगाराच्या पुढची योजना कोणती बंद केलेली आहे, तर कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी जी रक्कम मिळत होती, तर ती रक्कम 51,000 रुपये अशी होती. तर ही योजना सुद्धा आता बंद झालेली आहे. अशा काही योजना आहेत तर ह्या सध्या आता बंद झालेल्या आहेत. ही नोंद घ्यायची आहे. या योजनेचा आता क्लेम करता येणार नाही. जरी वेबसाईट चालू असली तरी सुद्धा क्लेम करता येणार नाहीत. आणि जे 4 GR आलेले आहेत तर त्याची अपडेट सुद्धा बघा अजूनपर्यंत आलेली नाही. जर अपडेट्स आली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल आणि व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देईल. तर सध्या 2026 मध्ये 10 योजना बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे 10 योजना ज्या आहेत तर ती मुंबई मंत्रालयाच्या अंतर्गत बंद करण्यात आलेली आहेत. तर आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा.